बरं इतके वर्ष होते त्यावेळेला त्याला कळालं नाही कोण शत्रू आहे कोण दुश्मन आहे. आता त्यांना आठवत आहे. मला वाटतं संजय राऊत खरंच याला कोणी तिकडे गांभीर्याने घेत नाही आणि वाटेल ती बडबडती करत असतात. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर त्याचा कुठेही मतदारावर परिणाम होणार नाही. पण त्यांनी थोडी आपली पात्रता ओळखूनच बोललं पाहिजे मला असं वाटतं. याला म्हणजे आमच्याकडे असं आहे, आमचा पक्ष देशभर आहे. ते अगदी गटारातले बेडूक आहेत, डबक्यातले बेडूक आहेत. ते आमच्या 87% राज्यामध्ये आमची सत्ता आहे. साहजिक आहे. आम्ही इथे जिंकलो तर तिकडे आनंद होतो. मध्य प्रदेश जिंकलो तर आम्ही महाराष्ट्रात फटाके फोडतो. बरोबर आहे की नाही? आम्ही झारखंडमध्ये जिंकलो समजा उद्या तर आम्ही इथे फटाके फोडू. तर त्यांना वाईट काय वाटतंय? राजस्थानमध्ये जिंकलो तर आम्ही इथे फटाके फोडतो. आम्ही जिंकलो तर ते फटाके फोडतात. पण तुम्हाला कोण आहे? तुम्हाला कोणीच नाहीये. तुम्ही फक्त इथे मी बोलत नाही, मला तेवढं बोलता येत नाही इतक्या वाईट शब्दामध्ये. पण मला असं वाटतं की त्यांनी आपली पात्रता बघून बोललं पाहिजे.